बातमी सोन्याच्या दराच्या संदर्भातली सराफा बाजारातून येणारी ही एक अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। सोन्याच्या दरामध्ये 1000 रुपयाची घसरण झालेली आहे। प्रति तोळा सोन्याची रक्कम म्हणजे सोन्याचा दर घसरलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला चांदी सुद्धा 2000 रुपयांनी प्रति किलो स्वस्त झाली आहे। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया वधारल्याने परिणाम हा सराफा बाजारातल्या दरपत्रकावर दिसतो आहे। तसंच रशिया युक्रेन युद्ध आता निवळण्याची शक्यता निर्माण झाल्यानेही त्याचे परिणाम सराफा बाजारात दिसू लागले आहेत। 1000 रुपयाने कमी झाले ते तर चांगलंच आहे, थोडासा दिलासा आहे। पण 1000 म्हणजे फारच कमी आहे सर्वसामान्यांसाठी। ही रक्कम म्हणजे लग्नात द्यायला घ्यायला जे लागतं ते फार जास्त होऊन जाते। तर सरकारने कुठेतरी काहीतरी योजना करून सोन्याचे भाव कमी केले पाहिजे। आता सोन्याचे भाव 91,000 पर्यंत आलेले होते। याच्या मागचे मुख्य कारण दोन होते, एक टॅरिफ रेट वॉर आणि रशिया युक्रेनचं युद्ध। पण एकीकडे टॅरिफ रेट जे लागणार होते 2 एप्रिलला त्याच्यात थोडी शिथिलता भेटायची शक्यता आहे। ट्रम्प ज्याप्रमाणे टॅरिफ रेट लावणार होते तर तेवढं न लागता थोडे टॅरिफ रेट कमी लागतील असं म्हटलं जात आहे। तर त्याच्यामुळे सोन्यामध्ये एक शॉर्टफॉल आलेला आहे।